नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स सावधान. 3000 पेक्षा जास्त मेडिकल टेस्टसाठी आता रेफरल बंधनकारक. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मेडिकल क्लेमचे नियम आता स्पष्ट झाले आहे. 3000 रुपयापेक्षा जास्त तपासण्यांसाठी आता रेफरल आवश्यक असून कन्सल्टेशन 7 दिवस आता वैध असणार आहे. चला तर मग पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. समोरील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपडेटसुद्धा तुम्हाला त्वरित मिळेल. आणि ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मेडिकल क्लेम आणि रिस्बर्समेंटच्या नियमाबद्दल अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण समोर आलं आहे. डॉक्टरांची कन्सल्टेशन, मेडिकल टेस्ट, रेफरल आणि विविध तपासण्यासंदर्भातले नियम CGSने आता स्पष्ट केले आहे. CGSच्या 11 ऑगस्ट 2026 रोजीच्या ऑफिस मेमोरँडममध्ये या नियमांची अधिक माहिती देण्यात आलेली आहे. जर एखाद्या लाभार्थ्याने रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून कन्सल्टेशन घेतलं असेल आणि डॉक्टरांनी 3000 रुपयापर्यंतची तपासणी सुचवली असेल, तर ही तपासणी त्याच रुग्णालयात करणे आता आवश्यक असणार आहे. 3000 रुपयापेक्षा जर जास्त तपासणीसाठी रेफरल आवश्यक. CT स्कॅन, MRI आणि PET स्कॅनसारख्या महागड्या तपासण्यांसाठी निर्धारित CGSH प्रोसेसनुसार रेफरल आवश्यक असणार आहे. त्यामुळे तपासणी करण्याआधी संबंधित वेलनेस सेंटर किंवा विभागाकडून प्रोसेस स्पष्ट करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. CGSने कन्सल्टेशन 7 दिवस वैध असल्याचे सांगितले आहे. CGS अंतर्गत कन्सल्टेशनची वैधता ही 7 दिवसाची असून त्याच स्पेशालिटीशी संबंधित असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतरच आवश्यकतेनुसार कन्सल्टेशन घ्यावं लागू शकते. या नवीन नियमामुळे आता कर्मचारी आणि पेन्शनर्सनी मेडिकल तपासणी आधी रेफरल, पूर्व परवानगी आणि संबंधित कागदपत्रे आता व्यवस्थित जपून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहे.